नमस्कार, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे ब्रेड पॅटीस, तेही अगदी मेजरमेंटसह 5 लोकांसाठी. यामध्ये मी बेसनामध्ये सोड्याचा वापर करणार नाहीये. तर मी बेसनामध्ये काय घालणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते मी कुकरला लावून 5 शिट्ट्या त्याच्या करून घेणार आहे. तोपर्यंत बाकीचे साहित्य पाहूया. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये मी क्रश करून ओवा घालून घेतलेला आहे. आपण बेसनामध्ये सोडा वापरणार नाही आहोत. तर पुढे बघूया आपण त्यामध्ये काय घालणार आहोत. 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे. आलं घेतलेलं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता, हळद, चवीनुसार मीठ. आता आपण इथे बेसनाचं बॅटर तयार करणार आहोत. त्यामध्ये मी ऑलरेडी ओवा घातलेला होता. हळद, चवीनुसार मीठ घालून हे बॅटर चांगले पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. आणि आपण ह्या बॅटरमध्ये सोडा नाही तर मग काय वापरायचे आहे ते आपण पाहूया पुढे. हे बॅटर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आत्ताच हे बॅटर आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचे नाहीये, नाहीतर मग काय होतं, ह्या प्रोसेसमध्ये अजून 15-20 मिनिटं जाणार आहेत. बॅटर अजूनच जास्त पातळ होते, नंतर मग तेल खिसतं. त्याच्यामुळे आपल्याला बॅटर हे जास्त पातळ करून घ्यायचे नाहीये. कोथिंबीर घालते, चांगले मिक्स करून घेते. आता मी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहे. आपल्याला बॅटरमध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. त्याने आपले जे बॅटर आहे छान खुसखुशीत होते आणि पॅटीसला असे हलके फुलके लागते. चला तर मग इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगलं कडकडलं की आपण त्या बॅटरमध्ये मोहन घालून घेणार आहोत. आपण तेलाचे मोहन घातलेले आहे, पाहू शकताय. चांगले मिक्स करून ठेवायचे आहे आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपले हे बॅटर छान असे भिजते आणि हलके फुलके तयार होते. त्याच्यामुळे आपले तेलही खेचत नाही. चला तर मग मी मिक्सरमधून आलं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटप करून घेते. आपलं वाटप तयार झालेलं आहे आणि आपले जे उकडलेले बटाटे आहे त्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि ते मॅश करून घेणार आहे. पाहू शकता आपले बटाटे मॅश करून झालेले आहे. आता त्यामध्ये आपण जे घेतलेले आहे आलं लसूणची पेस्ट ते घालून घेणार आहोत. तर मी ते कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत सर्वप्रथम मोहरी. मोहरीची फोडणी जर भाजीला छान बसली तर भाजी चवीला सुंदर होते. पण तीच जर मोहरीची फोडणी फसली किंवा तेल न टाकता आपण मोहरीच डायरेक्ट टाकून दिली तर मोहरी थोडीशी कडू लागते आणि मध्ये मध्ये ती कच्ची लागते. त्याच्यामुळे भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला मोहरीची फोडणी जास्त महत्त्वाची असते. मोहरी आपली तडतडलेली आहे. जिरीही आपली छान तडतडलेली आहे. त्यामध्ये घालूया कढीपत्ता. पाहू शकता कढीपत्त्याची फोडणी किती छान बसलेली आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटप. ते आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहे. ते परतले की त्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर. मी हळद आणि मीठही यामध्येच घालून घेणार आहे. तुम्ही मॅश केलेल्या बटाट्यात घातले तरीही चालेल. हळद घालून घेऊया आणि मीठही घालूया.
हे चांगलं एकदा परतून घेऊया आणि आपण मॅश केलेले जे बटाटे आहे त्यामध्ये घालून घेऊया. पाहू शकता आपली बटाट्याची भाजी दिसायला किती सुंदर दिसत आहे. चवीला एक खूप भन्नाट होते. तोपर्यंत आपले हे बेसनाचे जे बॅटर आहे तेही छान असे भिजलेले आहे. सोड्याची त्याला गरजही पडली नाही. हे बेसनाचे जे बॅटर आहे ते आपल्याला आपण जर स्टार्टिंगला भिजवून घेतले तर छान भिजते. चला तर मग मी इथे ब्रेड घेतलेले आहेत. ब्रेडचे स्लाइस ते आपण त्रिकोणी कट करून घेऊया. मी सगळे ब्रेडचे स्लाइस असेच त्रिकोणी कट करून घेते. आता आपण बटाट्याची भाजी भरणार आहोत. त्यामध्ये भरपूर अशी बटाट्याची भाजी आपल्याला भरायची आहे. हे परफेक्ट जर मेजरमेंट वापरलं तर मीठही जास्त होत नाही, तिखटही होत नाही, सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. भरपूर अशी भाजी भरायची आहे. आपण नॉर्मली जे बाहेरचे पॅटीस खातो त्यामध्ये भाजी खूप कमी असते. फक्त बेसन आणि ब्रेडच खावा लागतो. तर आपल्याला भरपूर भाजी भरून घ्यायची आहे आणि दुसरा ब्रेडचा स्लाइस वरून ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळे ब्रेडचे स्लाइस असेच भरून घेणार आहे. पाहू शकताय आपले भरून झालेले आहे. आपले सगळे ब्रेडचे स्लाइस असे छान मी भरून घेतलेले आहे. आता आपण ते एक एक करून बॅटरमध्ये बुडवणार आहोत आणि तळून घेणार आहोत. कोथिंबीरेने आणि ओव्याने आपल्या बेसनाला एक सुंदर अशी चव येते आणि दिसायलाही कोथिंबीरीमुळे आपले बेसन छान दिसते. त्याच्यामुळे आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. तेल मी कढईत ऑलरेडी तापत ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये सोडूया आपण पॅटीस आणि हे पॅटीस आपल्याला एकदम मीडियम आचेवर तळायचे आहे. दोन्ही साईडने असे खरपूस असे लाल भाजून काढायचे आहेत, तळून काढायचे आहेत. तुम्ही जर ह्याच प्रकारे ह्याच मेजरमेंटमध्ये पॅटीस केलात तर चवीला खूप सुंदर होतात, तेलकटही होत नाहीत. दोन्ही साईडनी असेच आपल्याला मीडियम आचेवरच तळून घ्यायचे आहेत. एक साईड आपली झालेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडनी असंच तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपल्या बेसनाला किती सुंदर आपल्या पॅटीसला किती सुंदर असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे तयार आहेत आपले सुंदर असे ब्रेड पॅटीस. पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे आणि भरपूर अशी भरलेली आहे. अशा प्रकारे तयार आहेत आपले ब्रेड पॅटीस. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका.